सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड MIDCतील बंद पडलेल्या चादर टॉवेल कारखान्यात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकला। तेथील 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली। यात चालक महिलेस अटक करण्यात आली असून न्यायालयानं तिला 1 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे। सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड MIDCत एक टॉवेल चादर कारखाना 4-5 वर्षांपूर्वी भावांच्या वादात बंद पडला होता। त्या ठिकाणी अनुसया वय 57 नावाची महिला पतीसह वॉचमन म्हणून कामाला ठेवली होती। त्या ठिकाणी मालकाचे कोणीच येत नसल्यानं अनुसयानं त्या कारखान्यात कुंटणखाना सुरू केला। ग्राहकाच्या पसंतीनुसार अनुसया परिसरातील महिलांना कारखान्यात बोलावून घेत होती। याची माहिती खबऱ्याकडून शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाला पैसे देऊन त्या ठिकाणी पाठवून खात्री केली। त्यानंतर पोलीस निरीक्षक स्नेहा मेहतर यांच्या नेतृत्वातील पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला। त्यावेळी अनुसया म्हणाली, तेथील 2 महिला कोण आहेत, कोठून आल्या आहेत मला माहिती, पण पोलिसांनी बनावट ग्राहकाकडे दिलेल्या नोटा अनुसयाकडे आढळल्या होत्या। शासकीय पंचासमक्ष पंचनामा करून पोलिसांनी अनुसयाला अटक केली। 2 पीडितांची सुटका केली। ही कारवाई पोलीस निरीक्षक स्नेहा मेहतर यांच्या नेतृत्वातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रियाज प्यारे, अलका शहापुरे, हवालदार सत्तार पटेल, सीमा खोगरे, उषा मळगे, अरुणा परब, सविता म्हेत्रे, सुशीला नागरगोजे, अकिला नदाफ, चालक दादा गोरे यांच्या पथकाने केली।